हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की एक गव्हर्नमेंट जॉब आहे की ज्याची रिक्रुटमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बल्क हायरिंग होणार आहे. तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असाल, तुम्ही एनी ग्रॅज्युएट फ्रेशर असाल तर तुम्ही ह्या गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटमध्ये अप्लाय करू शकता आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये सॅलरी आणि जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असेल किंवा फॅसिलिटीज असेल ते तुम्हाला भेटू शकता. आपण पाहतो की जर महाराष्ट्रामध्ये ग्रुप ए, बी आणि सीच्या जर रिक्रुटमेंट करायचं असेल तर MPSC एक्झाम घेत असते. तसंच सेम जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जर ग्रुप एच्या एक्झाम्स घ्यायच्या असेल तर त्यासाठी UPSC आहे. पण ग्रुप बी आणि सीच्या जर रिक्रुटमेंट करायच्या असतील त्या पोस्टच्या तर यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन असते. तर ह्या SSC थ्रू जे काही CGLच्या पोस्टची रिक्रुटमेंट होणार आहे तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर याचं SSC थ्रू जे CGLसाठी जे ओपन झालेली आहे रिक्रुटमेंट त्याचं हे PDF आहे त्या नोटिफिकेशनचं. तर ही जी नोटीस आहे ही कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन आहे की जी ज्याचं नोटिफिकेशन 23 डिसेंबर 2021 तर ह्या दिवशी ओपन झालेलं आहे आणि लास्ट डेट आहे 23 जानेवारी 2022. तर ह्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. आणि मेन म्हणजे यासाठी एक नवीन त्यांनी पॉईंट ॲड केलेला आहे, तो म्हणजे जर तुम्ही फॉर्म फिल केला आणि तुम्हाला फॉर्ममध्ये जे काही करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी ही जी विंडो आहे ती परत ते रिओपन करणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मसाठी. तर त्याची डेट आहे 28 जानेवारी टू 1 फेब्रुवारी. तर ह्या ड्युरेशनमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काय असतील त्या कलेक्शन करू शकता. त्यानंतर त्यांनी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ज्या होणार आहेत त्या रिक्रुटमेंटसाठी तर याचं शेड्यूलही टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी इथे दिलेलं आहे की जवळपास एप्रिल 2022ला त्यांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम Tier 1ची होणार आहे. त्यानंतर Tier 2 आणि Tier 3च्या ज्या एक्झामिनेशन होणार आहे तर त्याचं नोटिफिकेशन नंतर ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यांच्या वेबसाईट थ्रू. तर आपण पाहूयात की डिटेलमध्ये कोणत्या पोस्ट आणि कोणतं काय एज लिमिट असणार आहे त्या पोस्टसाठी. तर जवळपास तुम्ही जर हे PDF पाहिलं तर ऑलमोस्ट 36 पोस्टसाठी रिक्रुटमेंट होणार आहे SSC थ्रू. तर त्यामध्ये डिफरंट पोस्ट आहेत. ते यामध्ये काही गॅजेटेड पोस्टही आहेत आणि काही अनगॅजेटेड पोस्टही आहेत. तर त्यामध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंटन्स ऑफिसर ह्या त्या 2 पोस्ट आहे. गॅजेटेड ग्रुप बीच्या पोस्ट आहे. यासाठी एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष आहे. आणि तुम्ही जर डिपार्टमेंट पाहिलं तर इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट अंडर CNAG तर हे त्यांचं डिपार्टमेंट असणार आहे. आणि तुम्ही जर पाहिलं आपण डिफरंट डिपार्टमेंट आपल्याला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ रेल्वे असेल किंवा इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असेल किंवा CBI असेल, IG असेल, IB असेल. तर ह्या डिफरंट जे डिपार्टमेंट्स आहेत तर त्यामध्ये त्यांना डिफरंट पोस्टसाठी रिक्रुटमेंट करायचे आहे. तुम्ही जर पाहिलं तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही इंटेलिजन्स ब्युरोची पोस्ट आहे. ग्रुप बीची पोस्ट आहे. यासाठी एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. 20 ते 30 वर्ष जे एज लिमिट आहे ते असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस ह्या डिपार्टमेंट थ्रू त्यांचं रिक्रुटमेंट होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली पाहिलं तर जे अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट्स आहेत किंवा CBIC असेल किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स ह्या डिपार्टमेंटमध्येही इन्स्पेक्टर ह्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट होणार आहे. त्याचं एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. जे डिफरंट पोस्ट आहे डिपार्टमेंट असेल त्यांचा जो पोस्टची लेवल असेल आणि एज लिमिट आहे तर याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही या PDF चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल की जर तुम्ही फॉर्म फिल करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कोणत्या पोस्टसाठी फॉर्म फिल करायचं आहे ती डायरेक्टली तुम्ही पोस्ट टाकू शकता. तर असं या फॉर्ममध्ये नाही आहे. तुमची जेव्हा एक्झाम होईल याची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे त्यामध्ये Tier 1, Tier 2, Tier 3 आणि Tier 4 अशा 4 स्टेप्समध्ये तुमची जी एक्झाम होणार आहे तर तुमचे जे टेस्टचा जो स्कोर असणार आहे तर त्यानुसार तुम्हाला डिफरंट पोस्टसाठी हायर करणार आहे. जो काही स्कोरनुसार तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी ते हायर करणार आहे. तर त्यामुळे पोस्ट कोणती सिलेक्ट करायची याचं काही टेन्शन घेण्याची रिक्वायरमेंट नाही. तुम्ही फक्त एक्झाम द्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीचे मार्क्स
तुम्ही सिक्युअर करायचे आहे आणि त्यानंतर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अलॉट करायचं आहे ते त्यांचं कमिशन ठरवणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या वॅकन्सीज आहेत तर त्या त्यांनी इथे डिस्क्लोज केलेलं नाहीत की किती वॅकन्सीज ते हायर करणार आहेत, किती कॅन्डिडेट हायर करणार आहे. तर हे जे वॅकन्सीज आहेत ते नंतर ते त्यांच्या वेबसाईटवर शो करणार आहे. तर तुम्ही त्यांची वेबसाईट रेग्युलरली चेक करत जा. त्यानंतर त्या मेन एज लिमिट जो आहे पॉईंट, तर 1 जानेवारी 2022 पर्यंत ते एज लिमिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काही पोस्टसाठी आपण पाहिलं 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे, काहीसाठी 20 ते 30 वर्ष असेल, काहींसाठी 18 ते 30 आहे आणि काही कॅन्डिडेटसाठी जे एज लिमिट आहे ते 18 ते 32 वर्ष आहे. तर त्यांनी रिमार्कमध्ये सांगितलं आहे की कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत ह्या ड्युरेशनमध्ये जर तुमची बर्थ डेट असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि ज्या बाकीच्या कास्ट आहे, SC ST असतील किंवा OBC कास्ट असेल तर त्यासाठी जे एज लिमिट आहे, एज रिलॅक्सेशन की OBC साठी 3 इयर्स असतं, SC ST साठी 5 इयर्स आहे आणि PW साठी 10 इयर्स. हे जे एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे, तर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, की जर तुम्ही 23 जानेवारी 2022 पर्यंत ग्रॅज्युएट असाल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरच तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. तर पोस्ट वाईज त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स डिटेल इथे दिलेले आहे की तुम्ही जर असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि अकाउंटंट ऑफिसर ह्या ज्या गॅजेटेड पोस्ट आहे ते यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री, बट डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे हे मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडलं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, बट इफ यू हॅव ऑल दिस क्वालिफिकेशन लाईक CA असाल किंवा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट असाल तुम्ही किंवा कंपनी सेक्रेटरी असाल तर तुम्हाला ह्या पोस्टसाठी प्रेफरन्स दिला जाणार आहे. असं मॅन्डेटरी नाही आहे की हे क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे, इट इज अ ऑप्शनल क्वालिफिकेशन. नेक्स्ट जी सेकंड पोस्ट आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. आता ह्या पोस्टसाठी सुद्धा पाहिलं तुम्ही तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीटेड पाहिजे आणि तुम्हाला जे तुम्ही जर 12th पास आउट असाल आणि जर डिग्री कंप्लीटेड असेल तर तुम्हाला 60% मार्क्स मॅन्डेटरी आहे मॅथ्समध्ये. जर तुम्ही 12वीच्या मॅथ्समध्ये तुम्हाला 60% मार्क्स असेल, आउट ऑफ 100 तुम्हाला 60 मार्क्स असेल तर तुम्ही ह्या स्टॅटिस्टिकल ऑफिसर पोस्टसाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट जी पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, तर ह्यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. त्यानंतरची जी असिस्टंट इन नॅशनल कंपनी लॉ NCLAT, तर ह्या पोस्टसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन इसेन्शियल आहे आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे डिग्री इन लॉ. त्यानंतर रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे NHRC ह्या पोस्टसाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कंप्लीटेड पाहिजे आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर ज्या बाकीच्या पोस्ट आहे फॉर ऑल अदर पोस्ट यू शुड कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही सगळ्याच पोस्टसाठी जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुम्ही कसं अप्लाय करायचं, हाऊ टू अप्लाय फॉर दिस SSC CGL पोस्ट. तर यासाठी यांनी इथे ssc.nic.in ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. तर त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे ते आपण नंतर पाहूया. तर यासाठी इम्पॉर्टंट एक त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की आपण पाहतो की तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म फिल करता त्यावेळेस तो फॉर्म कधी कधी कॅन्सल होतो किंवा रिजेक्ट होतो. त्याचे डिफरंट रिझन्स असतात, पण मेनली जे रिझन असतं ते म्हणजे तुमची फोटो, मग त्या फोटोची साईज असेल किंवा फोटोचा फॉर्मॅट असेल. तर फोटोचा फॉर्मॅट ज्या वेळेस तुम्ही फोटोग्राफरकडे जाता तर त्याला तुम्ही हे डिटेल सांगू शकता, ह्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला फोटो बनवायचा हे तुम्ही त्याच्याकडे सांगू शकता की JPEG फॉर्मॅट पाहिजे, 20 KB to 50 KB फाईल पाहिजे किंवा त्याची जी विड्थ असेल, हाईट असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करायचं आहे त्याच्याकडे. किंवा तुमचा जो फोटो तुम्ही जेव्हा अपलोड करता त्यावेळेस तो 3 months ओल्डर नको आहे, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जुना नको आहे. लेटेस्ट तुम्ही फोटो अपलोड करा किंवा तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर नवीन डायरेक्टली फोटो एक काढून तुम्ही अपलोड करू शकता.
तर ह्या पोस्टसाठी, ह्या CGL एक्झामसाठी जी फी आहे ती 100 रुपीज आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी. आणि जे वुमन कॅन्डिडेट असेल किंवा SC ST किंवा PWD एक्स सर्व्हिसमॅन हे जे कॅन्डिडेट आहे तर ह्या कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी त्यांनी पे करावी लागणार नाही आहे. तर ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फी पे करायची आहे. त्यामध्ये तुम्ही भीम UPI अप्लाय करू शकता किंवा नेट बँकिंगही यूज करू शकता किंवा डायरेक्टली SBI बँकेच्या चलनही भरू शकता. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे सेंटर ऑफ एक्झामिनेशन. आपण पाहिलं की ह्या एक्झाममध्ये की तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर इथे यांनी दिलेला आहे. तर आपला जो रिजन आहे तो वेस्टर्न रिजन आहे. तर ह्या रिजनमध्ये आपण इथे त्यांनी सेंटर दिलेले आहे. अमरावती आहे, औरंगाबाद असेल, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. तर हे त्यांनी सेंटर इथे प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामधले तुम्ही कोणतेही 3 सेंटर्स ऑप्शनमध्ये टाकू शकता. आणि जे प्रायोरिटी वाईज तुम्ही जे टाकाल, जे फर्स्ट सेंटर टाकाल मोस्ट ऑफ, तेच तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर म्हणून भेटतं. जर तुम्ही पुणे टाकलं तर तुम्हाला पुणे सेंटर भेटू शकतं. तर ते जे 3 ऑप्शन्स आहे ते तुम्ही व्यवस्थित फिल करायचे आहे. आता तुम्ही मेन जो पॉइंट आहे तो म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, की काय प्रोसेस थ्रू तुम्हाला सिलेक्ट करणार आहे. तर त्यासाठी Tier 1 ही फर्स्ट एक्झाम असणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. यासाठी 200 मार्क्सची एक्झाम आहे. Tier 2 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, त्यासाठी 400 मार्क्स आहे. नंतर Tier 3 पेन अँड पेपर मोड डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. तर यासाठी 200 मार्क्स असणार आहे. आणि Tier 4 यामध्ये कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे डेटा एंट्री किंवा टायपिंग स्किल जे आहे तर त्यावर तुमची टेस्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4 स्टेजेसमध्ये हे एक्झाम द्यायची आहे. तुम्ही जर हे 4 स्टेजेस कंप्लीट केले तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल असा. आता तुम्ही म्हणाल की 4 स्टेजेस आहे, खूप डिफिकल्ट आहे. तर तसं काही नाही आहे. यासाठी जो सिलेबस आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तोच सिलेबस ह्या एक्झामसाठी आहे. तर तुम्ही पाहता की कोणती एक्झाम द्यायला गेला तुम्ही तर तिथे क्वांट असतं, रिझनिंग असतं, त्यानंतर जनरल नॉलेज असेल किंवा इंग्लिश लँग्वेज जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो तो असतो. तर सेम सिलेबस ह्या SSCच्या एक्झामिनेशनसाठी असणार आहे. त्यामुळे खूप असा डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स पेपर असणार आहे असं काही नाही आहे. सो इट इज व्हेरी इझी एक्झाम. फक्त याच्या स्टेजेस आहेत, 4 स्टेजेस आहेत. तर पाहूयात की आपण कशा पद्धतीचं एक्झामिनेशन स्कीम असेल. आता जो पेपर 1 आहे, आपण बोलतो जो कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे Tier 1 आणि Tier 2 ची. तर Tier 1 आणि Tier 2 मध्ये सेम सब्जेक्ट असणार आहे, 4 सब्जेक्ट असणार आहे. जनरल रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, क्वांट असेल आणि इंग्लिश कॉम्प्रेन्सेशन. तर हे 4 सब्जेक्ट असणार आहे. Tier 1 आणि Tier 2 जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तर त्यासाठी सेम सिलेबस आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 25 असेल, मॅक्झिमम मार्क्स 50 असणार आहे. म्हणजे पर क्वेश्चन 2 मार्क्स आहे आणि 1 आवरचा तुमचा कम्प्युटर बेस्ड पेपर असणार आहे. तर ह्या एक्झामिनेशनसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. एका क्वेश्चनला 0.25 मार्क्स तुमचे कमी होणार आहे. आणि जो पेपर 2 आहे तो पण क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज हा असणार आहे पेपर 1. तर त्यामध्ये 100 क्वेश्चन असेल फॉर 200 मार्क्स. हा Tier 2 ची स्कीम आहे. Tier 1 मध्ये हे सब्जेक्ट राहतील. Tier 2 जी आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम, तर यासाठी तुम्हाला पेपर 1 आहे, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 असे 4 पेपर्स आहेत. तर त्यामधलेही पेपर 1 आणि पेपर 2 हे कंपल्सरी आहे. सगळ्या स्टुडंटला पेपर 1 आणि पेपर 2 हे द्यायचे आहे. तर पेपर 1 मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज आहे आणि पेपर 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज आहे. आता पेपर 3 कोणाला द्यायचं आहे? ज्यांचं स्टॅटिस्टिक्स आहे सब्जेक्ट, ज्यांना ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या स्टुडंटला फक्त पेपर 3 द्यावा लागणार आहे. आणि जे पेपर 4 आहेत जनरल स्टडीज, तर हा पेपर फक्त जे गॅजेटेड ऑफिसर आहेत, मग त्यामध्ये तुमचा अकाउंट ऑफिसर असेल किंवा ऑडिट ऑफिसर हे जे आहेत तर यांनाच पेपर 4 द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे जी पेपरची स्कीम आहे तर त्यांनी दिलेली आहे. Tier 1 आणि Tier 2 ची स्कीम त्यांनी दिलेली आहे. सगळे MCQ बेस्ड क्वेश्चन असणार आहे आणि जे क्वेश्चन असणार आहे ते बोथ लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्लिश और हिंदी. ओके. आणि 0.25 मार्क्स हे निगेटिव्ह मार्किंगमध्ये
असणार आहे. आता टियर 2ची जे एक्झामिनेशन आहे तो म्हणजे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. ओके, तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला पेन आणि पेपर मोड असणार आहे आणि इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज तुम्हाला यूज करायची आहे. तर मग त्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग असेल किंवा लेटर रायटिंग असेल किंवा ॲप्लिकेशन रायटिंग असेल, असा टोटल 100 मार्क्सचा 1 आवर्सचा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. त्यानंतर जो टियर 4 ती म्हणजे तुमची स्किल टेस्ट आहे. मग त्यामध्ये तुमची CPT म्हणजे कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असेल किंवा डेटा एंट्री टेस्ट असेल. ओके, मग अशा पद्धतीचे हे 4 टियरमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तर यांनी याचा सिलेबसही दिलेला आहे की टायर 1ला जे सब्जेक्ट आहेत तर त्याचा सिलेबस इथे डिटेलमध्ये दिलेला आहे. टियर 2चाही सिलेबस यांनी इथे दिलेला आहे. सब्जेक्ट सेम आहे, फक्त थोडी जी लेवल आहे डिफिकल्टी लेवल ही टियर 2मध्ये मे बी जास्त असावी. तर तुम्ही इथे सिलेबस पाहू शकता. आणि जे स्टुडंट्सला स्टॅटिस्टिक पेपर आहे तर त्या पेपरचाही त्यांनी सेपरेट सिलेबस इथे प्रोव्हाइड केलेला आहे स्टॅटिस्टिक्ससाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेस, जो जनरल स्टडी जो कोणता जनरल ऑफिसर जे आहेत अकाउंट आणि ऑडिट ऑफिसर गॅजेटेड ऑफिसर, तर त्यासाठी हा जो पेपर आहे याचाही सिलेबस यांनी इथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळा सिलेबस इथे पाहू शकता PDF-मध्ये, त्या अकॉर्डिंग तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर जी स्किल टेस्ट आहे त्यामध्ये तुमची जी डेटा एंट्री टेस्ट असणार आहे त्यामध्ये 8000 की डिप्रेशन पर आवर किंवा 2000 की डिप्रेशन फॉर 15 मिनिट्स असं तुमचं स्पीड असणं रिक्वायर्ड आहे ह्या स्किल टेस्टमध्ये. त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करता तर त्यावेळेस हे जे काही यांनी इथे लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची, तर ॲटलिस्ट तेवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे लेटेस्ट डॉक्युमेंट नसेल, सपोज तुम्ही जर OBC किंवा EWS कॅटेगरीमध्ये असाल, SC ST NT कॅटेगरीत असाल, तर हे जे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल, बाकीचे जे सर्टिफिकेट्स आहेत तर ते लेटेस्ट असणं रिक्वायर्ड आहे. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसतील लेटेस्ट तर तुमच्याकडे अजून टाईम आहे 23 जानेवारीपर्यंत याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा करू शकता आणि नंतर फॉर्म फिल करू शकता. यामध्ये जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये आधार कार्ड असेल, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट, नंतर एम्प्लॉयर ID असेल तुमचा किंवा एक्स सर्व्हिसमॅन डिस्चार्ज बुक असेल किंवा एनी अदर फोटो बिअरिंग ID, हा सुद्धा एक तुमचा फोटो ID प्रूफ म्हणून कन्सिडर करते. आता ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाता तर त्यावेळेस तुमच्याकडे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याचबरोबर तुमच्याकडे 2 फोटोकॉपीज पाहिजे त्या सेम ओरिजिनल डॉक्युमेंटची. तर हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस इम्पॉर्टंट आहे. आणि आपण पाहिलं की अकॉर्डिंग टू युअर मेरिट यू कॅन अलॉट फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट. आता काही अशा पोस्ट आहे की ज्या पोस्टसाठी तुमचं फिजिकल टेस्ट किंवा मेडिकल स्टँडर्ड्स कन्सिडर करणार आहे. तर त्या पोस्टमध्ये ह्या पोस्ट यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की इन्स्पेक्टर असेल, सब इन्स्पेक्टर असेल किंवा इन्स्पेक्टर इन CBN ह्या ज्या किंवा CBI ह्या जे डिपार्टमेंटच्या ह्या पोस्ट आहे तर ह्या पोस्टमध्ये तुमचं फिजिकल फिटनेस चेक करणार आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट होईल आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पोस्टसाठी अलॉट करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्रिपेरेशन करायचं आहे ह्या एक्झामिनेशनचं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे. तर यामध्ये 2 स्टेप्स आहेत. फॉर्म फिलिंगसाठी एक 1 टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID आणि पासवर्ड भेटेल आणि तो लॉगिन ID आणि पासवर्ड यूज करून तुम्ही परत रिलॉगिन करून तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. तर यामध्ये त्यांनी इथे डिटेलमध्ये स्टेप दिलेले आहे की कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं आहे. याचे काही स्क्रीनशॉट्सही त्यांनी इथे अपलोड केलेले आहे की तुम्हाला इथे तुमचे बेसिक डिटेल्स फिल करायचे आहे. मग त्यामध्ये काय काय तुम्हाला इथे रिक्वायर आहे, त्यामध्ये तुमचा आधार ID असेल किंवा तुमचा टाईप ऑफ ID, मग त्यामध्ये तुमच्याकडे वोटर ID आहे का, आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड, जे काही इथे डिटेल्स दिलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अगोदर घेऊन बसा आणि मगच तुम्ही फॉर्म फिल करायला बसा. तर इथे स्क्रीनशॉट ऑलरेडी दिलेले आहे की बेसिक डिटेल्समध्ये ह्या सगळ्या डिटेल्सची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर ॲडिशनल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये
तुमचे कॅटेगरी असेल, नॅशनॅलिटी, आयडेंटिफिकेशन मार्क्स, देन डिसेबिलिटी काय आहे का, त्यानंतर परमनंट ॲड्रेस, हे सगळे डिटेल्स रिक्वायर्ड आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता आणि ह्या SSCGL ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. डिफरंट पोस्ट आहे, डिफरंट डिपार्टमेंट्स आहे आणि हे जर डिपार्टमेंट तुम्ही पाहिलं, CBI असेल किंवा IB असेल, NIG असेल, हे सगळे खूप चांगले रेप्युटेड डिपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काम करण्याची अपॉर्च्युनिटी भेटू शकते. तुम्ही नक्की इलिजिबल असाल, तुम्ही ग्रॅज्युएट फ्रेशर असाल तर ह्या SSCच्या रिक्रुटमेंटमध्ये अप्लाय करू शकता. मला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा किंवा तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायची इच्छा आहे तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा शेअर करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.